विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. कोहलार्श लॉ. तो स्टेटमेंट पाठ केलं की झाला आपला अभ्यास. असा जर अभ्यास करत असाल चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो. कोहलार्श लॉचं स्टेटमेंट जर करायचं आहे हो आपल्याला, पण त्याचबरोबर सांगू का त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. विचारतील परीक्षेत, न्यूमेरिकल्स आहेत, विचारतील परीक्षेत लक्षात घ्या. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये कसं सुरू केला अभ्यास माहिती आहे का? एखादं जेव्हा आपण एखादी कन्सेप्ट क्लिअर करू, ओके. मग ती कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर लगेच टेक्स्टबुक मधले सॉल्व्ड प्रॉब्लेम घ्यायचे. लगेच टेक्स्टबुक मधला एक्सरसाइज मधला न्यूमेरिकल घ्यायचा आणि लगेच पी-वाय-क्यूज घ्यायचे. मग काय करूया, की पी-वाय-क्यूज कडे नको वळायला. बोर्डच्या एक्झामची तयारी करतोय. आपण टेक्स्टबुक क्लिअर करूया. कोहलार्श लॉ म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा समजून घ्या. मी काय सांगतोय ते. हा स्टेटमेंट ओळखा किंवा न्यूमेरिकल ओळखायचं कसं मी तुम्हाला सांगतो. तिथं तुम्हाला हे शब्द शोधायचे आहेत. झिरो कॉन्सन्ट्रेशन. ओके. बघा, एखाद्याचं जास्त सोल्यूट मी ॲड केलं याचा अर्थ तो हायली कॉन्सन्ट्रेटेड आहे. कमी सोल्यूट ॲड केलं सोल्युशन सॉल्व्हंटमध्ये, तर ते डायल्यूट आहे. मग मी इथं झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणतोय याचा अर्थ एकदम डायल्यूट. एकदम डायल्यूट म्हणजे इनफायनाईट डायल्यूशन हे लक्षात घ्या. म्हणजे हे 2 शब्द इम्पोर्टंट आहेत. न्यूमेरिकलमध्ये मी तुम्हाला सांगतो झिरो कॉन्सन्ट्रेशन दिसतंय. ओके, बघा आता. इथं एक आहे, समजून घ्या बरं का, लक्षात घ्या. मी थोडंसं इन्क्रीज करतो साइज. मी तुमच्या लक्षात येईल. काय लिहिलंय वाचा इथं? झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हे न्यूमेरिकल कशाचं आहे? कोहलार्श लॉचं आहे. घेणार आहे मी हे न्यूमेरिकल, पण पहिला आपण स्टेटमेंटकडेच येऊया बरं का. म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशन, इन्फानाईट डायल्यूशन ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता माझ्याकडे केसीएलचं ना झिरो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आहे. मग ह्याच्यात ना के प्लस आयन असणार आहेत. सीएल मायनस आयन असणार आहेत. मग आयन किती आहेत? 2 आहेत. ओके. बरं हे ह्याची मला सोल्युशन मला काय फाइंड आउट केलं पाहिजे? मोलार कंडक्टिव्हिटी. पण ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा इन्फायनाईट डायल्यूशन मोलार कंडक्टिव्हिटी असते ना, ह्या दोघांमुळे असते. हे दोघंही कॉन्ट्रिब्यूट करतात. आपण असं लिहूया सिम्बॉल बरं का. ओके. म्हणजे हे दोघं इंडिपेंडेंटली कॉन्ट्रिब्यूट करतात मोलार कंडक्टिव्हिटीला. ह्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. ह्याच्यामुळे ह्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. ह्याच्यामुळे त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. आलं लक्षात? मग हे तर लिहूया की सगळे पॉइंट आपण स्टेटमेंटमध्ये. ओके. आता स्टेटमेंट बघा. नीट लक्ष द्या. ओके. दिसतंय क्लिअर तुम्हाला? हं. मग स्टेटमेंट काय आहे बघा. हां. द लॉ, द लॉ नाही. इथं द शब्द कॅन्सल करा आणि द च्या ऐवजी काय लिहिणार? कोहलार्श लॉ. हे स्पेलिंगच अवघड आहे. कोहलार्च. कोह, K-O-H. एल-आर-ए आहे. यू-एस-सी-एच. पण प्रश्नात दिला असणार ना, कोहलार्श लॉ. मग कोहलार्श लॉ स्टेटमेंट काय माहिती का, की ॲट इन्फायनाईट डायल्यूशन मला आता ह्याच्यासाठी सिमिलर वर्ड पाहिजे. इन्फायनाईट डायल्यूशन म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशन. ईच आयन, प्रत्येक आयन मायग्रेट करतोय इंडिपेंडेंटली. ओके. ऑफ इट्स को-आयन. हा पॉइंट पहिला लक्षात ठेवा, की प्रत्येक आयन इंडिपेंडेंटली मायग्रेट करतोय. आणि तो कॉन्ट्रिब्यूट करतोय टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटीला. म्हणजे पूर्ण जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असेल त्याच्या मोलार इलेक्ट्रोलाइट बोललो. म्हणजे जे आयन तयार होतात तो इलेक्ट्रोलाइट. तो इंडिपेंडेंटली कॉन्ट्रिब्यूट करतोय इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ द अदर आयन टू व्हिच इट इज असोसिएटेड. ओके. काय-काय लिहायचंय मला? स्टेटमेंटमध्ये काय लिहायचंय? पहिल्या सगळ्यात महत्वाचं, कधी ॲट इन्फायनाईट डायल्यूशन. हा पहिला पॉइंट. कोलॅश लॉ अप्लाय केव्हा होतो? झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच कधी ॲट इन्फायनाईट डायल्यूशन. ईच आयन मायग्रेट independently of its co-ion and contribute to the total molar conductivity of electrolyte irrespective of the nature of the co-ion. लगेच लक्षात राहणार नाहीये. 4 वेळा लिहून काढा वाटल्यास. लिहून काढल्यानंतर परफेक्ट लक्षात राहणार आहे. ओके. मग आता मेन पॉइंट काय बघा, नीट लक्ष द्या. ओके. मेन पॉइंट काय बघा, समजून घ्या. हे मी हे करून टाकतो. हां. ही जे आहे ना, एक एक्झाम्पल देऊया आपण बरं का. म्हणजे स्टेटमेंट लिहिल्यानंतर असं लिहूया, की n प्लस लॅम्बडा नॉट प्लस लॅम्बडा नॉट मायनस. ठीक आहे. इथे एक नॉट लिहायला पाहिजे होतं असं बरं का. हे जे आहेत ना, ते मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ आयन आणि एनायन आहेत. ओके. आणि N प्लस आणि N मायनस हे जे नंबर ऑफ मोल्स आहेत. नंबर ऑफ मोल्स समजा Al2SO4 थ्राइस मग अॅल्युमिनियमचे 2 मोल आहेत. SO4 थ्राइस त्याचे 3 मोल आहेत. 3 त्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे याच्यावरून ना मला एम-सी-क्यू सॉल्व्ह करायला जमलंच पाहिजे. जमलेच पाहिजे लक्षात घ्या. एम-सी-क्यू तुमच्या समोर आहे. Al2SO4 थ्राइस. अॅल्युमिनियमचे 2 आयन आहेत, सल्फेटचे 3 आयन आहेत. कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल. हे आन्सर करेक्ट आहे का बघा. अॅल्युमिनियमचे 2 आयन आहेत, सल्फेटचे 3 आयन आहेत. संपलं ना.
असं फाइंड आउट करायचं असतं लक्षात घ्या. ओके. म्हणजे आता स्टेटमेंट आपलं पक्कं लक्षात आलेलं आहे. ओके. स्टेटमेंट तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता मी पुढे हे करतो बरं का. किंवा एक काम करूया, हे स्टेटमेंट नंतर एवढं लिहायचं कळालं तुम्हाला. मग मी काय करतोय नेक्स्ट पेजवर त्याच्या ॲप्लिकेशनच बघतोय. ठीक आहे. हे दिसतंय मला उगाच मोठं करायची काही गरज वाटत नाही. पण थोडंसं झूम करतो बरं का. ओके. हं. काय आहे बघा, ही जी कोलाश थिअरी किंवा कोलाश लॉ आहे ना, त्याचं ॲप्लिकेशन काय? सगळ्यात महत्त्वाचं मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे. ते पण ॲट कुठं? 0 कॉन्सन्ट्रेशन. KCLचं उदाहरण घ्या ना, K+Cl- समजून घ्या. BAचा एकच आयन आहे, पण हायड्रॉक्सिल 2 आयन आहेत. आलं का? न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लागणार आहे आपल्याला. हे पहिलं ॲप्लिकेशन आहे. दुसरं ॲप्लिकेशन आहे, हे जे मोलार कंडक्टिव्हिटी झिरो डायल्युशन फाइंड आउट करतोय ना, कोणासाठी? वीक इलेक्ट्रोलाइट. पण कोणापासून? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे आपण वीक इलेक्ट्रोलाइटसाठी मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करू शकतो फ्रॉम स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. चला. पहिलं काय करणार? स्टेटमेंट लिहून झालं. आता काय करणार? ॲप्लिकेशन. चला मग आता न्यूमेरिकलकडे जाऊया. न्यूमेरिकल बघा मला सांगा. Ca2+ साठी व्हॅल्यू 104 दिले. Cl- साठी दिले. हे Ca, हे Cl साठी, हे सोडियम साठी आणि हे सल्फेट आयन साठी. ओके. आणि आता विचारलंय कोणासाठी? कॅल्शियम क्लोराईड. CaCl2. सांगा क्लोरीनचे किती आयन आहेत? 2. मग क्लोरीनच्या व्हॅल्यूला 2 मल्टिप्लाय करा. कॅल्शियमचा एकच आयन आहे. बघा ना कसं लिहिलंय. व्यवस्थित लिहिलंय की नाही? कॅल्शियमचा एकच आयन आहे. क्लोरीनचे 2 आहेत. कॅल्शियमची व्हॅल्यू 104 प्लस 2 इंटू 76. ऐका 104 2 इंटू 76. हे असं युनिट लिहिलंच पाहिजे असं काही नाहीये. जागा नसते आपल्याला एक्झाममध्ये, परीक्षेत लक्षात घ्या. लास्टला युनिट मात्र लिहा. बरं आता अजून कोणाचं विचारलंय? Na2SO4. सोडियमचे 2 आयन आहेत. मग सोडियमला 2 मल्टिप्लाय करा. सल्फेटचा एकच आयन आहे. लिहून काढा हे लक्षात घ्या. मग काय करा सोडियमची व्हॅल्यू किती आहे? 50.1. त्याला 2 मल्टिप्लाय करा 100.2 येईल. आणि त्याच्यात हे ॲड करा 159 100.6.2 0.6 0.8 झाले की नाही? लॉग टेबल लागलं का? नाही लागलं लॉग टेबल हे लक्षात घ्या. पण थांबा आता हे जे विचित्र प्रकार आहे ना तो लक्षात घ्या बरं का. शांतपणे समजून घेणं गरजेचं आहे. Na मध्ये कोणते आयन असतात? Na+, I-. कोलार्स लॉ नुसार ते इंडिपेंडेंटली मायग्रेट करतात. कॉन्ट्रिब्यूट करतात टोटल मोलार कंडक्टिव्हिटीला. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ नेचर ऑफ कोआयन. स्टेटमेंट झालं का नाही परत लक्षात घ्या. बरं ह्याच्यात कुठले आयन असणार आहेत? Ag आणि NO3. ह्यात कुठले असणार आहेत? सोडियम Na+, NO3-. पण तुम्हाला कोणासाठी कॅल्क्युलेट करायचे AgI. मग AgI तुम्हाला पाहिजे ना, मग तुम्ही याची आणि याची ॲडिशन करा. त्यातून हे मायनस करा ना. बघा ना इथं आता थांबा सांगतो तुम्हाला मी त्यांनी काय केलं. बघा, समजून घ्या. हां. आता त्यांनी काय केलंय, हा फॉर्म्युला इम्पोर्टंट आहे बघा, की NaI, AgNO3 दोघांची ॲडिशन केले कारण इथं आपल्याकडं मला I आयन पाहिजे आणि इकडे Ag पाहिजे. पण हे मायनस काय केलंय मग Na Na कॅन्सल होईल, NO3 NO3 कॅन्सल होईल. पण माझं सजेशन काय आहे बघा तुम्हाला लक्ष द्या. मी आता हे पुस्तकाचं न्यूमेरिकल छोटं करतोय, तुम्ही समजून घ्या. शांतपणे समजून घ्या. त्यांनी जसं लिहिलंय तसं मला लिहायचं नाहीये. मी काय करतोय बघा. मोलार कंडक्टिव्हिटी 0 कॉन्सन्ट्रेशन NaI, AgNO तर हे दिलंय. त्याच्या पुढेच इक्वल टू साइन देणार मी. याच्या पुढेच इक्वल टू साइन देणार आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, इकडे हे इक्वल टू साइन नको आहे मला. मग ह्याच्या पुढे मी लिहिणार आहे NaI ची व्हॅल्यू किती आहे? 126.9 प्लस 133.4 मायनस 121.5 जागा नाही म्हणून खाली लिहिलं. तर मी काय करणार, की खाली हे जे लिहिलंय ना NaI म्हणजे Na+I- Ag+NO3- मायनस दोघांचे मायनस आहे. मग Na+ला Na+ हे कॅन्सल हे दोघं उरले. पण हे आहे ना, मी इक्वल टू ह्या दोघांची ॲडिशन करणार, ते मायनस करणार आणि ती व्हॅल्यू इथे येणार आहे आणि ती 138.8 असणार आहे. आणि मग Ag+I- म्हणजे AgI मिळालं मला लक्षात घ्या. ओके. तर खूप छोटं झालं मला माहिती आहे पण पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. एक्सरसाइजमध्ये कोहलारचा आय थिंक प्रॉब्लेमच नाहीये. एक MCQ ती पण आपण घेतली. मग आता कळालं तुम्हाला अभ्यास कसा करायचा प्रत्येक पॉइंट कसा करायचा हाच लॉ पहिल्यांदा का घेतला? स्टेटमेंटच मुलांचं पाठ होत नाही. नुसती स्टेटमेंट करतायत. ॲप्लिकेशन विचारल्यावर लिहिता येत नाही. ॲप्लिकेशन काय आहे? वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करू शकतो फ्रॉम स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि ॲप्लिकेशन काय आहे? तुम्हाला ते मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे ना. मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे. मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. आलं लक्षात? मग बघा किती वेळ लागला? 10च मिनिटात कोलार्स लॉ फिनिश केलाय आपण, पण तुम्हाला अर्धा तास लागेल. लावा. अर्धा तास वर्थ आहे. बरं हे परीक्षेत बोर्डला नाही आलं, सीईटीत येऊ शकतं. ओके. बघा सगळे लॉ घेणार आहे आपण. सगळेच. मग कोलार्स लॉ नाही आला, तर हेनरीज लॉ येईल. हेनरीज लॉ नाही आला, तर कुठला हेच लॉ येईल. येईल ना.
अभ्यास चांगला करा. ऑल द बेस्ट.